शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सांगली जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपर्क संघटिका ज्योती दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गट मिरज तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। त्या पुढील प्रमाणे उपजिल्हा संघटिकापदी सौ सरोजिनी माळी, मिरज तालुका संघटिकापदी सौ नीता आवटी, उपतालुका संघटिकापदी सपुरा जमादार, मिरज शहर प्रमुखपदी सौ सोनाली भोसले, उपशहर संघटिकापदी रत्ना भंडारे यांची निवड करण्यात आली। सदर निवडीचे पत्र त्यांना संपर्क संघटिका ज्योती दांडेकर यांच्या हस्ते देण्यात आले। त्यावेळी सरोजिनी माळी, नीता आवटी, सपुरा जमादार, सोनाली भोसले, रत्ना भंडारे, सांगली मिरज जिल्हा संघटिका मनीषाताई पाटील, कवटेमंकाळ जत तासगाव जिल्हा संघटिका आशा पोतदार, सौ माया हरगे तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महावीर कुत्ते, टीव्ही रिपोर्टर, तासगाव। फोन नंबर 9021 90 23 66। जय महाराष्ट्र। मी सौ ज्योती शैलेश दांडेकर, मिरज संपर्क संघटिका। आज मिरज विधानसभेच्या आम्ही नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत महिला पदाधिकाऱ्यांच्या। पूर्वीच्या ज्या महिला पदाधिकारी होत्या त्यांना काही कारणास्तव स्थगिती देऊन त्यांच्या जागी कायमस्वरूपी आता आम्ही महिलांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। तर त्या महिलांची नावं आणि त्यांची पदं मी आता जाहीर करीत आहे। सौ सरोजिनीताई माळी यांना आम्ही उपजिल्हा संघटिका म्हणून हे पद दिलेलं आहे। सौ नीता आवटी यांना तालुका संघटिका म्हणून पद दिलेलं आहे। सौ सोनाली ताई भोसले यांना आम्ही मिरज शहर संघटिका म्हणून पद दिलेलं आहे। सौ सपुराताई जमादार यांना उपतालुका संघटिका हे पद दिलेलं आहे आणि रत्नाताई भंडारे यांना उपशहर संघटिका हे पद दिलेले आहे। तर आता मिरजेमधील महिला आघाडीची ही संपूर्ण पदे झालेली आहेत आणि ही पदं आम्ही आता जाहीर करत आहोत की यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ह्या नियुक्त झालेल्या पदाधिकारी आहेत आणि इथून पुढे सर्व कार्यभार ह्या पदाधिकारी अगदी छान आणि यशस्वीपणे सांभाळतील असं मी जाहीर करते। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी मनीषा पाटील, जिल्हा संघटिका मिरज आणि सांगली विधानसभा। आज ज्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत तर त्या नियुक्त्यांची आम्ही निवड केलेलीच आहे आणि ज्योती दांडेकर आमच्या ज्या आहेत त्या संपर्क प्रमुख आहेत, त्या मुंबईहून येऊन या सगळ्यांना ही पत्रकं दिलेली आहेत आणि आधीचे जे सगळे पदं होती ती आम्ही त्यांना स्थगिती दिली होती। तर ती पदभार आता इथून पुढे ज्या नवीन पदाधिकारी आहेत त्या सगळ्या सांभाळणार आहेत आणि माझी त्यांना एवढीच विनंती आहे की पुढच्या कामाला तुम्हाला भरपूर यश येऊ दे, भरपूर जोमाने काम करा, संघटना वाढवा आणि शिवसेनेचं नाव मोठं करा। मी एवढंच सांगू इच्छिते। माझ्या ज्या नवीन पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं। त्यांना या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते।